नमस्कार, मी सुवर्ण. दिवसभराच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. पावसासंदर्भातले सगळे अपडेट्स या बुलेटिनमध्ये आपण घेऊयात. राज्यात अवकाळी पावसानं हजेरी लावलेली आहे. दिवसभरात काही जिल्ह्यात तुफान पाऊस झालाय. सगळीकडेच ढगाळ वातावरण आहे. सकाळपासून हे ढगाळ वातावरण बघायला मिळालं. ही 6 दृश्य वेगवेगळ्या शहरांमधली आपण बघतो आहोत. काही भागात तुफान पाऊस झाला. मुंबई, ठाणे, भिवंडी, नवी मुंबई, जळगाव, मावळ यासह पालघरमध्ये पावसानं दमदार हजेरी लावली. अवकाळी पावसाचा फटका शेतीला आणि शेतकऱ्याला मात्र बसणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. नोव्हेंबरमध्ये पडणाऱ्या गेल्या काही वर्षातला हा पावसाचा उच्चांक आहे. मुंबईतही पावसाची संततधार सकाळपासूनच बघायला मिळाली. डिसेंबर महिन्यामधील पावसाचा उच्चांक बघायला मिळतोय. गेल्या काही वर्षात पावसाचा उच्चांक जो नोंदवला गेलाय तो नोव्हेंबरमध्ये किती होता आणि डिसेंबरमध्ये किती होता. जर हा नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये पडणारा पाऊस असेल, अवकाळी पाऊस असेल, तर तो किती पडलाय याचं अनुमान काढलं जातं. त्याप्रमाणे राज्यात डिसेंबरच्या पहिल्या दिवशी अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. उत्तर मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे. उद्यापासून ही पावसाची तीव्रता कमी होईल असा हवामान विभागानं अंदाज वर्तवलाय. पण नोव्हेंबरमधला आणि डिसेंबरमधला पावसाचा उच्चांक यावर्षी 2021 मध्ये नोंदवला गेला आहे. आपण बघतोय गेल्या 48 तासामध्ये मध्य महाराष्ट्र आणि कोकणामध्ये पावसाळी वातावरण झालेलं आहे. याच्या मागचं मुख्य कारण म्हणजे एक साऊथ ईस्ट अरेबियन सीमध्ये एक सायक्लॉनिक सर्क्युलेशन आहे आणि सोबतच एक द्रोणीय भाग कच्छपर्यंत एक्सटेंड झालेला आहे. आणि त्याचा प्रभाव कोकणामध्ये, नॉर्थ कोकणामध्ये आणि नॉर्थ मध्य महाराष्ट्रामध्ये जास्त असेल. धुळे, नंदुरबार, नाशिक आणि पालघर ह्या डिस्ट्रिक्ट्सला आज 24 तासासाठी ऑरेंज अलर्ट केलेला आहे. तर कोकणातल्या उर्वरित आणि मध्य महाराष्ट्राच्या उर्वरित डिस्ट्रिक्ट्समध्ये येलो अलर्ट जारी केलेला आहे. सोबतच मच्छीमारांसाठी सुद्धा येत्या 24 तासासाठी इशारा जाहीर केला आहे. पुढच्या काही तासांमध्ये मुंबईसह उत्तर महाराष्ट्रामध्ये मुसळधार पाऊस पडेल अशी शक्यता वर्तवली जाते आहे. हा पाऊस प्रामुख्याने मुंबई, पालघर, रायगड, नंदुरबार, धुळे या भागात जास्त प्रमाणात होईल अशी ही शक्यता वर्तवली गेली आहे. याबाबत हवामान विभागाच्या निथा शशीधरन यांच्याशी सविस्तर संवाद साधला आमचे प्रतिनिधी तुषार रूपनवर यांनी. मुंबईतही सकाळपासून पाऊस सुरू आहे. पावसाची संततधार सुरू असल्याने मुंबईकरांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागलं. सध्या मुंबईत पावसाचा जोर कसा आहे हे जाणून घेण्याकरता आपण आमच्या प्रतिनिधी सुष्मिता बदाणे आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी बोलणार आहोत. सुष्मिता, आत्ता पावसाची काय परिस्थिती आहे? खरं तर सकाळपासून मुंबईतल्या वेगवेगळ्या भागामध्ये धुकसदृश्य परिस्थिती होती. ढगाळ वातावरण होतं आणि पाऊसही सतत सुरू आहे. काही वेळेला मुसळधार तर काही ठिकाणी काही भागात रिपरिप. आत्ता काय सांगाल? खरं तर आपण बघतोय की जो अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्यामुळे मुंबई असेल, पालघर तर उत्तर कोकणामधल्या अनेक ठिकाणी पावसाची सुरुवात झालेली आहे. गेले अनेक तास मुंबईमध्ये पावसाची संततधार अनुभवायला मिळते आहे. त्याचबरोबर हवामान विभागानं जी माहिती दिलेली आहे त्यानुसार उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, नाशिक या पट्ट्यामध्ये सुद्धा आज जोरदार पाऊस आहे. रेड अलर्ट त्या भागामध्ये देण्यात आलेला आहे 24 तासांसाठी. मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र त्याचबरोबर कोकण या सगळीचकडे आज सर्वदूर पसरलेला पाऊस जो आपल्याला पाहायला मिळतो आहे. त्यामुळे नागरिकांची चिंता वाढलेली आहे, शेतकऱ्यांची चिंता वाढलेली आहे. आज मुंबईमध्ये सुद्धा ज्या प्रमाणात पाऊस होतोय तो लक्षात घेता हिवाळ्यामध्येच पावसाळ्याची सुरुवात झाली की काय अशा पद्धतीचं एकूणच सगळं चित्र दिसतंय. द्रोणीय स्थिती समुद्रामध्ये तयार झाल्यानंतर तापमानामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला निच्चांकी तापमान पाहायला मिळतं. तर महाराष्ट्रामध्ये 15 डिग्रीपर्यंत तापमान खाली गेल्याचं हवामान विभागानं म्हटलेलं होतं. हा कमी दाबाचा पट्टा सायक्लॉनिक स्ट्रक्चरमध्ये सुद्धा बदलू शकतो, चक्रीवादळामध्ये याचं रूपांतर होऊ शकतं. त्यासाठी अनुकूल असं हे
लो प्रेशर एरिया आहे असं आपण म्हणावं लागेल आणि त्यामुळंच आज अनेक ठिकाणी पावसाचा जोर आपल्याला पाहायला मिळतो आहे. मच्छीमारांसाठी सुद्धा हा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. समुद्री भागात नागरिकांना जाण्याची परवानगी नाही आहे. मच्छीमारांना सुद्धा परत येण्यासाठीचे आदेश देण्यात आलेले आहेत. सूचना तशा पद्धतीच्या हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या आहे. त्यामुळं पावसाची ही जी काही संततधार पाहायला मिळते आहे ती आरोग्याच्या अनेक समस्या सुद्धा घेऊन येऊ शकते आणि शेतकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणात पीक हाताशी आलेलं असताना मोठ्या प्रमाणात नुकसान सुद्धा होऊ शकतं. नक्की. आणि अगदी थोडक्यात याविषयी सांगायचं झालं तर काही अपडेट देता येईल का? कारण मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये आज नंतरचा उर्वरित दिवस आणि उद्या सुद्धा पाऊस राहील, त्याची संततधार राहील असं सांगितलं जात आहे. खरं तर उत्तर कोकण अर्थात मुंबईतील काही भाग आणि कोकणातील काही भागासाठी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. येलो अलर्टचा अर्थ असाच आहे की पावसाची संततधार आपल्याला पाहायला मिळेल. वातावरणामध्ये गारवा सुद्धा वाढलेला पाहायला मिळतो आहे. मुंबईतील अंधेरी असेल, चेंबूर, वडाळा, अगदी दक्षिण मुंबईतील काही भाग, त्याचबरोबर ठाणे उपनगर भाग, ठाणे शहर भाग, अंबरनाथ, बदलापूर, त्याचबरोबर वसई, विरार अशा अनेक ठिकाणी आता हा पाऊस बरसत असल्याचं पाहायला मिळतो आहे. सकाळी ज्या पद्धतीचं वातावरण होतं त्यामुळे धुकं एकीकडे पसरलेलं दिसत होतं, तर आत्ता संध्याकाळी सुद्धा अशाच पद्धतीने पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळं येत्या 24 तासासाठी मुंबईला येलो अलर्ट हवामान विभागाने दिलेला आहे आणि एकूणच द्रोणीय स्थिती सक्रिय झाल्यामुळे अरबी समुद्रालगतच्या कोकण किनारपट्टीत सुद्धा आपल्याला पावसाचा जोर काही अंशी वाढणार आहे येत्या काळात पाहायला मिळू शकतो. नक्की. धन्यवाद. आपण सविस्तर याविषयी सुष्मिता माहिती दिली. वसई विरारमध्ये जोरदार पाऊस पडतोय. अवकाळी पावसाची जोरदार हजेरी वसई विरारमध्ये बघायला मिळाली. पावसामुळे नागरिकांची मात्र त्रेधातिरपीट उडाली. सकाळपासूनच ढगाळ वातावरण वसई विरार परिसरामध्ये दिसून आलं. आमचे प्रतिनिधी विजय देसाई यांच्याकडून अधिक जाणून घ्या. विजय, वसई विरार मधली पावसासंदर्भातली काय परिस्थिती? सुवर्ण, आज सकाळपासून खरं तर रिमझिम पावसाची सुरुवात होती, परंतु संध्याकाळी 4-5 वाजल्यानंतर पावसाचा जोर वाढला आणि आता मध्यम स्वरूपाचा सध्या पाऊस रिमझिम सुरू आहे, परंतु तसा पाहिजे तसा मोठा नाहीये. पण आता जर सतत पाऊस लागला तर पाणी साचण्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात येत आहे. नक्की. पण मग वाहतूक व्यवस्थेमध्ये काही फरक झालाय का? फटका बसलाय का? किंवा नागरिक बाहेर पडत असतील त्यांच्या दिनचर्येमध्ये कुठेतरी खोळंबा झाला असेल पावसाने? बरोबर आहे, कारण या ठिकाणी आता पावसामुळे काही ठिकाणी खड्डे सुद्धा आहेत, खड्ड्यामध्ये पाणी सुद्धा साचतं, त्यामुळे त्रास वाहन चालकांना होतो. पण पाहिजे म्हणजे मोठ्या प्रमाणात अशी वाहतूक कोंडी नाही, परंतु सगळे या ठिकाणी रस्त्यावरती ट्रॅफिक जरी पाऊस नसला तरी या ठिकाणी होत असतं. सध्या तुरळक हे आहे आणि पाऊस सुद्धा कमी असल्यामुळे लोक आता बाहेर पडायला बघत नाहीत. सगळीकडे गारवा पसरलेला आहे. नक्की. धन्यवाद विजय, माहिती दिल्याबद्दल. पावसाने आज दिवसभर पुण्यातही हजेरी लावली, त्यामुळे पुणेकरांना थोडी थंडी सहन करावी लागली किंवा पावसाळा दिवसभर आहे म्हणजे पाऊस दिवसभर आहे अशी परिस्थिती होती. थंडी आणि पावसाळा अशा दोन्ही ऋतूंचा एकत्रित अनुभव पुणेकरांना आज मिळाला. त्यामुळे बहुतांश पुणेकर आज स्वेटर आणि जर्किन घालून बाहेर पडताना दिसत आहेत. अरबी समुद्रात अचानक कमी दाबाचा पट्टा निर्माण झालाय, त्यामुळे महाराष्ट्राचं हवामान एकदम बदलून गेलंय, पालटून गेलंय. रिमझिम पावसासोबत थंडी वाजू लागली आहे. पुढचे 2 दिवस तरी पुणेकरांना अशाच संमिश्र हवामानाचा सामना करावा लागणार आहे. पुणे वेधशाळेनं ही माहिती दिली आहे. राज्याच्या 4 उपविभागांचे पूर्वानुमान या प्रकारे आहे. कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात आज जास्तीत जास्त ठिकाणी मुसळधार ते जोरदार पावसाची शक्यता आहे. पालघर, ठाणे, धुळे, नंदुरबार, नाशिक जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. उद्या राज्यात फक्त उत्तर महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे. पुण्यातलं आपण 4 दिवसात पुढील काही दिवसाचं हवामानाचा अंदाज बघूया. पुण्यात आज मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर घाट विभागात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुणे आणि परिसरातील हवामानाचा अंदाज. आज आकाश मुख्यतः ढगाळ राहून मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
राज्यात सकाळपासून अवकाळी पाऊस सुरू आहे. त्याचा फटका पिकांना बसू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता नक्कीच वाढली आहे. अवकाळी पावसाचा फटका शेतीला कसा बसेल, शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी, यासाठी उदय देवळणकर आपल्या सोबत आहेत, कृषी तज्ज्ञ, शेती तज्ज्ञ. त्यांच्याशी सविस्तर बोलूया. उदय सर, तुमचं स्वागत. खरं तर आत्ताच्या परिस्थितीचं जर विश्लेषण करायचं झालं किंवा त्याविषयीचा जर शब्द वापरायचा झाला तर बेभरवशाचं सगळं वातावरण असं म्हणता येईल का? आणि आत्ता नोव्हेंबर डिसेंबर म्हणजे नोव्हेंबरचा शेवटचा दिवस आणि डिसेंबरचे पहिले 3 दिवस पाऊस पडेल असं कळतंय. तर मग अशा वेळेला शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यायची? आता सध्या सगळ्यात काळजीचं वातावरण आहे ते कांदा बागायतदार, कांद्याचे शेतकरी आणि द्राक्षाचे शेतकरी यांना सध्या जास्त काळजी करण्याचं कारण आहे. यांना दोघांनाही पीक रोगापासून पीक वाचवण्यासाठी जास्त कष्ट करावे लागणार आहेत. ह्याशिवाय महाराष्ट्रामध्ये गव्हाची पेरणी खोळंबलेली आहे आणि ह्या पावसामुळे शेत तयार करणं त्याच्यामध्ये उशीर होतोय. ज्वारीवर सुद्धा चिकट्याचा प्रादुर्भाव होऊ शकतो. परंतु द्रोणीय स्थिती पावसाळ्यात जशी तयार होते, म्हणजे ज्याला ऑफशोअर ट्रप म्हणतो आपण, की फार कालिकत पासून ते डहाणू पर्यंत एक प्रकारचे द्रोणीय रेषा तयार होणे आणि त्याच्यामुळे बाष्प खेचले जाणे, हा प्रकार तसा फार दुरापास्त आहे, पण तो यावर्षी घडलेला आहे. तरी सुद्धा यावर्षी अवकाळी पाऊस पडणार हा अंदाज आपल्याला आधीपासून होता. याचं कारण नॉर्थ ईस्ट मान्सून जो आहे, जो उत्तर पूर्व मान्सून आहे दक्षिण भारतात येणारा, तो फार चांगल्या पद्धतीने सक्रिय आहे. म्हणजे आपल्या अतिशय जवळ भरपूर ढगांचा जमाव आहे. आणि अशा परिस्थितीत वारंवार तयार होणारं कमी दाबाचं क्षेत्र अरबी सागरातलं हे ह्या बाष्पाला खेचून आणतं आणि बराच वेळा त्याची लक्ष्मण रेषा ओलांडून, म्हणजे दक्षिण कर्नाटकाची बाउंड्री ओलांडून हा तेलंगणा, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टीला येतोय. विशेषतः कोकणामध्ये जे चक्राकार वारं आहे अरबी समुद्रातलं, त्यांनी फेकलं जाणारं जे बाष्प आहे ते सह्याद्रीला तडतं, अडतं आणि कोकणामध्ये मोठा पाऊस पडतोय. तसाच पाऊस आपल्याला जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्याच्या काही पाहायला मिळालेला आहे. आणि एकूणच बागायतांना म्हणजे मोसंबी, डाळिंबाच्या बागा आणि रबीची पिकं यांना थोडं काळजीचं वातावरण आहे. पण हे वातावरण 2 दिवसात निवळेल अशी अपेक्षा आहे. आणि म्हणजे चांगली गोष्ट अशी आहे की याच्यात तापमान बऱ्यापैकी जास्त असल्यामुळं गारपिटीचा धोका सध्या नाहीये याच्यात. किंवा जे सर, पण मग उदय सर, पण मग थोडक्यात तुम्ही शेतकऱ्याला काय सांगाल? कारण आधीच वेगवेगळ्या कारणांमुळे तो हवालदिल झालाय महाराष्ट्रातला शेतकरी. मग अशा वेळेला तुम्ही काय त्यांना सल्ले द्याल किंवा काय आवाहन कराल? नाही, ह्या वेळेला कसं आहे की कांदा, द्राक्ष, डाळिंब, आंबा ही जी पिकं आहेत किंवा मोसंबी, ही फार हाय व्हॅल्यू क्रॉप्स आहेत. म्हणजे ही महत्वाची पिकं आहेत आपली. आणि याच्या सुरुवातीच्या काळामध्ये याच्या संरक्षणासाठी, बुरशीनाशकांसाठी फारसा खर्च येत नसला तरी तो अतिरिक्त खर्च आहे. परंतु पुढचं पीक टिकवण्याच्या दृष्टीने आपल्याला योग्य बुरशीनाशकांचा फवारा कांद्याच्या रोपवाटिकांवर, आणि द्राक्ष बागायतदार तर फार एक्सपर्ट असतात, ते त्याची काळजी घेतातच. अनिवार्यपणे नाईलाजाने त्यांना ती घ्यावी लागते आणि ती घेताना त्यांना एक्सपोर्ट प्रोटोकॉल पाळून घ्यावी लागते. तीच काळजी आंबा आणि डाळिंब बागायतदारांना घ्यावी लागते. ही काळजी आपल्याला येते 2 दिवस घ्यावी लागणार आहे. खास करून सकाळी लक्ष ठेवावं लागणार आहे बागांमध्ये आणि सगळ्या शेताकडे. याची काळजी घ्यावी एवढं आपण सांगू शकतो. खास करून बुरशीनाशकांचा फवारा आपल्याला करावा लागणार. नक्की सर. उदय सर, थँक्यू. तुम्ही न्यूज 18 लोकमतच्या सगळ्या प्रेक्षकांशी आणि खास करून शेतकऱ्यांशी संवाद साधलात, त्यांना मार्गदर्शन केलं. पुढच्या बातम्यांकडे वळूया. बातमी आहे लातूरमधून. एका बाजूला लसीचा तुटवडा जाणवतोय, दुसरीकडे लातूरमध्ये मात्र लसीचे डोस बेवारस परिस्थितीमध्ये किंवा बेवारस स्वरूपामध्ये आढळून आले, त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. लातूर शहरात बेवारस पडलेले लसीचे डोस आढळलेत. 10 ते 15 लसीचे डोस पडले होते असं समोर आलंय. शहरात घरोघरी जाऊन लोकांना वॅक्सिन देण्याची मोहीम सध्या मोठ्या प्रमाणात राबवली जाते. मुख्य रस्त्यांवर देखील ठिकठिकाणी वॅक्सिन घेण्याची सोय लातूर महापालिकेने उपलब्ध करून दिली आहे. पण वॅक्सिन ठेवण्यासाठीचा आईस बॉक्स आणि त्यात 12 ते 15 कोविशिल्ड वॅक्सिनच्या बॉटल्स किंवा एम्प्युल्स, इंजेक्शन्स, इतर साहित्य गेल्या 2 दिवसांपासून रस्त्यावर पडलेलं होतं. काही कर्मचारी हे साहित्य ठेवून निघून गेल्याची माहिती समोर आली आहे. एकीकडे वॅक्सिनची कमतरता असताना अशा प्रकारे वॅक्सिन टाकून देणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली जाते. एकीकडे पाहायला गेलं तर आज लातूर शहरामध्ये अशी अनेक ठिकाणी प्रसंग बघायला मिळतील तुम्हाला की वॅक्सिनेशनसाठी 2-2 तास 3-3 तास रांगेमध्ये उभा टाकावं लागत आहे.
पण असं काही जागी बघायला गेलं तर हे आता ते आतमध्ये आम्ही बघितलं, आईस बॉक्स ओपन करून बघितलं तर कोविडशिल्ड या वॅक्सिनच्या जवळपास 10-12 बॉटल्स आतमध्ये आहेत, 200-250 इंजेक्शन आहे त्याच्यावरती. हे असलं बेजबाबदारीचं चालू आहे. एकीकडे नागरिकांची हेळसांड होत आहे आणि इकडं बघायला गेलं तर हे महानगरपालिका बेजबाबदारपणे जबाबदारहीन लोकांकडे असं कार्य देत आहे. म्हणजे फक्त ॲम्प्युल्स सापडलेल्या नाही आहेत, तर बेवारस पद्धतीने कोणीतरी विसरून गेलंय अशा स्वरूपामध्ये पूर्णच्या पूर्ण आईस बॉक्स आणि त्यात कोविशिल्डच्या लसीचे जवळपास 15 डोस, ॲम्प्युल्स आपण म्हणतो त्याला, एकात 2 डोस असतात, तर अशा बॉटल्स सापडलेल्या आहेत. 15 तरी बॉटल्स, 12 ते 15 तरी बॉटल्स कोविशिल्डच्या सापडलेल्या आहेत. हे अत्यंत धक्कादायक आहे. एखाद्याला सोपवलेलं काम बॅग विसरून तो कसा काय निघून जाऊ शकतो, तो ती जे कोणी असतील अधिकारी ते असं कसं काय तो पूर्णच्या पूर्ण आईस बॉक्स विसरून जाऊ शकतात हा प्रश्न आहे. त्यामुळे आता CCTV किंवा इतर वेगवेगळ्या माध्यमातून या सगळ्याचा आढावा घेतला जाईल. नेमकं कोण असं बेजबाबदार वागलं, हलगर्जीपणे वागलं ते समोर येईलच. पण एक वेळ अशी होती जेव्हा राज्य सरकारकडून वारंवार तक्रारी केल्या जायच्या, स्थानिक प्रशासनाकडून वारंवार तक्रारी केल्या जायच्या की आम्हाला कोवॅक्सिन किंवा कोविशिल्डचे गरजेचे असलेले डोस पण उपलब्ध होत नाही आहेत. आणि आता अशी वेळ आलेली आहे की कोविशिल्डचे 15 बॉटल्स बेवारस पद्धतीने ज्याच्यावर जबाबदारी सोपवली आहे तो बेजबाबदारपणे विसरून जातो. भर रस्त्यात 2 दिवस हा डबा तसाच पडून होता, आईस बॉक्स ज्याला आपण म्हणतो तो तसाच पडून होता आणि त्यात म्हणजे हा रिकामा आईस बॉक्स नव्हता, तर त्यात 15 बॉटल्ससुद्धा आढळून आलेल्या आहेत. कोविशिल्डच्या 15 कुप्या, 12 ते 15 कुप्या आढळून आलेल्या आहेत. त्यामुळे आता लस टोचणाऱ्या आणि जे हा डबा विसरून गेलेले आहेत त्यांच्यावर कारवाई होणार का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. नितीन बनसोडे आपल्यासोबत आहेत. नितीन, हा सगळा भयंकर प्रकार आहे. आत्तापर्यंत याची चौकशी झाली आहे का की कोण असं बिनधास्त बेजबाबदारपणे विसरून गेलं हा डबा? लातूर शहरातल्या साळेगल्ली भागातली ही घटना आहे. त्या ठिकाणी एक मोठं शॉपर स्टॉप नावाचं एक मॉल आहे आणि त्या समोर हे लसीकरण गेल्या 2 दिवसापूर्वी सुरू होतं आणि 2 दिवसापूर्वी सुरू असलेल्या त्या लसीकरणानंतर अचानक तो जो डबा आहे, लसीकरणाचा बॉक्स आहे, आईस बॉक्स आणि वॅक्सिन्स, हो, ह्या सगळ्या गोष्टी त्याच ठिकाणी ठेवून तिथले जे महानगरपालिकेचे कर्मचारी होते, महानगरपालिकेचे जे कर्मचारी होते ते त्याच ठिकाणी ठेवून निघून गेले आणि परत कुणीही बॉक्स घ्यायला आलं नाही. त्यामुळे तिथल्या स्थानिक नागरिकांनी हे बॉक्स जे आहेत ते घेऊन महानगरपालिकेला दिलेले आहेत आणि महानगरपालिकेकडे आता त्यांनी या सगळ्या प्रकरणाची चौकशी आणि कारवाईची मागणी केलेली आहे. अमन मित्तल जे आहेत महानगरपालिकेचे आयुक्त, त्यांनी यावर कारवाईचे निर्देश दिलेले आहेत. मात्र अद्याप कोणावरही कारवाई झालेली नाही. उद्या सायंकाळपर्यंत या सगळ्या कर्मचाऱ्यावरती कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जाते. नक्की नितीन, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. दिवसभराच्या बातम्यांमध्ये इथे एक छोटासा ब्रेक घेणार आहोत. अजून काही बातम्यांकरता काही क्षणात भेटूया, पण या बुलेटिनमध्ये ब्रेक घेताना एक आठवण नक्की करून देऊ. कोरोनाची त्रिसूत्री आपल्याला पुन्हा एकदा काटेकोरपणे पाळावी लागणार आहे. बेफिकीर राहू नका. मास्क वापरणं, सॅनिटायझर स्वतःकडे बाळगणं आणि सोशल डिस्टन्सिंग ठेवणं हे नितांत गरजेचं झालेलं आहे ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर. छोटा ब्रेक, लगेच भेटू. पहा फक्त न्यूज 18 लोक. केंद्र विरुद्ध राज्य असं पुन्हा एकदा चित्र बघायला मिळत आहे. कोरोना चाचणीच्या नियमावलीवरून हे चित्र समोर आलंय. RT-PCR चाचणीबाबत संभ्रम बघायला मिळतो आहे. महापालिका म्हणते चाचणी बंधनकारक, राज्य सरकार निर्णय मागे घेणार, केंद्राच्या अपेक्षेनंतर आदेश मागे घेणार असं राज्य सरकारकडून स्पष्ट केलं जात आहे. न्यूज 18 लोकमतला सूत्रांकडून ही माहिती मिळते आहे. आंतरराष्ट्रीय प्रवाशांकरता ही नियमावली आहे की महापालिकेनं बनवलेली ही नियमावली की RT-PCR बंधनकारक आहे, मात्र त्याविषयी काही स्पष्टता होत नाही. आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे यांच्याकडून अधिक माहिती घेऊया. स्वाती, हा सगळा काय प्रकार आहे नेमका? RT-PCR संदर्भात केंद्र काय म्हणताय, राज्य काय म्हणताय, महापालिका काय म्हणताय? खरं तर हा जो वाद आहे तो केंद्र आणि राज्य सरकारचा आहे. राज्य सरकारनं बनवलेली ही नियमावली आहे. राज्य सरकार असं म्हणतंय की
इतर राज्यातनं महाराष्ट्रात येणाऱ्या लोकांना RT-PCR चाचणी ही बंधनकारक आहे. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय प्रवास जे ओमायक्रॉनने बाधित आहेत त्या लोकांना 7 दिवस इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन बंधनकारक असेल आणि जे बाधित नसलेल्या देशांमधून जे येणारे लोक आहेत त्यांच्यासाठी 14 दिवस होम क्वारंटाईन बंधनकारक. अशा प्रकारचे 4 महत्त्वाचे नियम आहेत ज्यांना जे खरं तर नवनिर्वाचित जे मुख्य सचिव आहेत देबाश्री चक्रवर्ती यांच्या सहीने जे काल रात्री आदेश निघाले होते, या आदेशाला केंद्र सरकारनं असं म्हटलं होतं की हे आदेश केंद्र सरकारच्या नियमांशी संलग्न असे असावेत आणि त्याच्यामुळे याचा राज्य सरकारनं विचार करावा असं म्हटलं गेलं होतं. आणि त्याच्यानंतर राज्य सरकार जाईल आणि त्याची तयारी म्हणजे शक्यतो लवकरच या संदर्भातला निर्णय होताना आपल्याला बघायला मिळेल. कारण केंद्र सरकारची जी नियमावली आहे आंतरराष्ट्रीय प्रवाशांबाबत आणि राज्य सरकारची याच्यामध्ये खूप तफावत आहे. त्यामुळे ही राज्य सरकारने निर्माण केलेली नियमावली आहे ज्याला केंद्र सरकारने आक्षेप घेतला आणि कदाचित काही वेळातच हे आदेश मागे घेतले जातील. नक्की. धन्यवाद स्वाती माहिती दिल्याबद्दल. आणि आता वेळ झाली न्यूज 18 लोकमतच्या आजच्या प्रश्नाच्या निकालाची. आम्ही को ॲपवर येत्या महापरिनिर्वाण दिनी घरातूनच वंदन करण्याचं केलेलं आवाहन योग्य आहे का असा प्रश्न विचारला होता, ज्यात 87% लोकांनी हो म्हटलंय तर 13% लोकांनी नाही असं मत नोंदवलंय. दिवसभराच्या बातम्यांमध्ये इथेच थांबणार आहोत. मात्र पुन्हा एकदा आवाहन, कृपया घरातून बाहेर पडाल तेव्हा मास्क वापरा, सोशल डिस्टन्सिंग पाळा, सॅनिटायझर स्वतःकडे बाळगा. कोरोनाच्या या त्रिसूत्रीचा आपल्याला काटेकोरपणे अवलंब करावा लागणार आहे ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर. इथेच थांबतो. पहा फक्त न्यूज 18 लोक.